लडकी थी जिसे मैं प्यार कॉपीराइट येऊन लागेल एवढं. मनालीमध्ये एवढं ऊन आहे, आपलं नाशिकपेक्षा जास्त ऊन आहे. सनस्क्रीन दोन लावलं गेलं म्हणून दोन लोकांची घरी तर राहिली सनस्क्रीन एकावरच टपकले झाले. सो आम्ही आता रेडी झालोय कम्प्लीट. आता इथून आम्ही जातो बाईक घ्यायला. आधी ब्रेकफास्ट करतो, मग बाईक घ्यायला जातो, मग त्याच्यानंतर सीधा GB जाएंगे. मस्त रेडी झालोय सगळे. आता लग्न झाल्यानंतर मेकअप रुटीन आली आहे, याच्यानंतर काही नव्हतं बरं का. दाजी मेनू काय कॅप्टन वाटतं भाई, शपथ कॅप्टन दिसतंय. दाजी इकडे हबीबी कम टू दुबई. तिकडे रूम आहे तिकडे. काय रात्रीचं काय अजून कळत नाही. चल लवकर जा, ब्रेकफास्ट करा. सो आम्ही आता चाललोय बाईक घ्यायला. आता आम्ही सर्व रेडी होऊन, आम्ही 3-4 लोक रेडी आहे, तर आम्ही आधी बाईक घेऊन येतो. मग त्याच्यानंतर लवकर गाडीवर सगळं लोड करून पटकन निघू आम्ही. आणि आम्ही रात्री आलो होतो ना, ही हॉटेल होती रात्री तुम्हाला नीट दिस, मोनी खेर रिसॉर्ट अँड स्पा. हे हॉटेल स्टे मतलब स्टे आणि फूड आणि ते सर्व तुम्हाला सांगेल आम्ही कोणाकडनं केलेलं. ट्रिपजो हॉलिडेज नाव ऐकलं असेल, थोडी माहिती देऊ आम्ही शेवटी. आता आमचे हेवी रायडर रेडी होत आहे, त्याच्यानंतर आम्ही जाणार बाईक घ्यायला. आणि ही थार आहे. नॉर्मली काय असतं ना, जेव्हा आपण बाईक राईड करतो ना, बाईक राईड करताना आपल्याला सोबत कॅम्पर व्हॅन लागते. गाडी चालू करायची का? कॅम्पर व्हॅन म्हणून आम्ही हीच गाडी लावली, कॅम्पर व्हॅन. आणि कॅम्पर व्हॅनमध्ये मॅकॅनिक पण हाच माणूस आहे आमचा. सर्व बॅगा बिगा उचलणार पण योच आहे. यो तर आम्ही चला आता मस्त गाड्या वगैरे घेऊन येतो. मस्त बाईक सगळं चेक करावं लागेल, त्याला थोडं माहिती आहे जास्त कसं असतं काय. आता गाडी चेक करतो आम्ही. बघा सर्व आमच्या गाड्या हिमालय 1 2 3 4 5 सर. मेकॅनिक सर बरोबर आहे सर्व काही? हां बघत राहिले, चेक करतो. लेट सी. आम्ही रूम चेकआउट केला, इथून गेलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहून गेली तर तुम्हाला दाखवतो ना. जर ती राहिली असते ना, वांदे झाले असते आमचे. हे बघा चला आता चेकआउट करतो आम्ही इथून. जातो यार बाईक घेऊन. लय वैताग आला आम्हाला इथे बसून कंटाळा आला. असं आलं कधी चालू करू. चलो सो निकलते हम अभी. 3 अरे हर्षल एक नंबर. तुला हे पण येतं का? सगळं येतं आयुष्यात. झालं पंचर झाले ते आमची गाडी. आता आम्ही मस्त गाडी बघा कशा लावल्या. आता त्या गाड्या लावून निघायचं आम्हाला, पण आमची गाडी पंक्चर झाली होती. उभी लावून नारळ बिरळ फोडण्याचा कार्यक्रम करू. सणाला ना पिरी अरे लॉग मध्ये आमचे नवीन मेंबर पण जे मनालीला थांबले होते ते पण आहे इथे. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाडी. हे आमचे रागिष्ट प्रतीक जराकडलं माझी आमचे लेट करणारे दाजी रेडी होता आता. सो मित्रांनो, आपण हिमाचलची ट्रिप हिमाचलच्या गोडने करू. ते हिमाचलचे फेवरेट हिमाचलचे स्पेशल कॅडबरी आणणारे लोक मग लागले. आहे रोज तेच खाते आयुष्यात. नॉनव्हेज नाव काढलं की पोरांच्या तोंडावरची खुशी बापरे बाप. काही नाही भेटलं चालेल, नॉनव्हेज भेटलं पाहिजे. काय हे होत नाही बा, केव्हाच चालू आहे. तो रेडी होतो मी आता. कसं वाटतंय? चॉकलेट एक नंबर आहे. हिमाचलची नाही हे दाखवलं पाहिजे इम्पॉर्टंट. ते बाकी तू चुकीच्या ठिकाणावर सोलतोय त्याला मित्रा. तिकडून कडक असतात. ऑल बॉयज रेडी. बंद करा, चावी बंद करा. नेक्स्ट 8-9 डेज खतरनाक मजा. 3833 मेरा वाला. सगळ्यांनी रेडी राहा. ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा. सफर करा आयुष्यात मित्रांनो.
गणपती बाप्पा पार्वती पटेल पुत्र हनुमान की Guys, are you ready? All the best. रेडी ऑल द बेस्ट. काही लागलं तर मला सांगा. नाही मला तुम्ही सांगा काही लागलं तर. हे आमचे बॅकअप व्हेकल फुल पॅक आहे एकदम ठार. आणि आम्ही 2 भाऊ एका गाडीवर, चेतन चव्हाण आणि मी. आणि आमचे चला निघतो आम्ही आता हेल्मेट घालून. गाइस रेडी. पहिले एका व्हिडिओ शॉटसाठी किती स्ट्रगल करावं लागतं. सो पुढे व्हिडिओ शॉटसाठी मागे थांबावं लागतं, परत चालत जावं लागतं. पण जवळच होता आपला भाऊ. चला चलो बघत राहा तुम्ही आता याच्या पुढे सर्व काय ॲडव्हेंचर. पावसाचं वातावरण झालं तर सगळ्यांना एकाला उपकार आणि सगळ्यांना एकत्र इन्स्ट्रक्शन दे ना. एकाला सांगतो आणि एकाला नाही सांगतो. पण मला कसं नाही माहिती, मग त्याला कसं नाही माहिती. अरे ब्लॉगर काय म्हणे गेला आता आणि तू पुढे होतो, तू मागे कसं राहिला. तू मागे कसं राहिला. वस्तू घेतो तो पार्सल. आता खरी ट्रिपची सुरुवात झाली. ऑफिशियली ट्रिपची सुरुवात झाली. बघ, मला पहिली वाटत डायरेक्शनच माहिती नाही, कुठे जायचं आणि काय नाही जायचं. पण लोकेशन टाकलंय ग्रुपला सगळ्यांनी 4 वेळा अरे सांगितलं. मला माहिती नाही लोकेशन टाकले असतो. टाकलं यांना सांगले यांना माहिती सगळे. हे लोक पण रोडवर थांबत नाही, कुठं थांबलेत काय माहिती. ठीक आहे, एकत्र आता सांगून द्या. जाऊ दे. ते कसं काय थांबले बरोबर, ते बरोबर थांबून गेले. त्यांना माहिती ना लोकेशन, मला माहितच नाही. ठीक आहे, जाऊ दे आता. पुढच्या आता पुढे जेवणाचा रात्री इथं झालो तो जेवायचं कधी कुठं. थांबला कुल्लूला थांबलो असतो ना डायरेक्ट. थोडा टाइमपास करू ना. माणूस लगेच टाकायचं लगेच. जेवायचं नाही का. बॅगेज पण पुढे कुल्लू डायरेक्ट बॅगेज बिगेज टाकायचं सगळं निघालो असतो पटापट पुढे. जेवायचं पुढे टाइमपास करत बसले एवढा. नॉर्मल खाऊया काहीतरी मग पटकन मॅगी बिगी खा चटपट निघा. अरे चेतन माहिती नहीं रात में खाना है भाई. कितने बजे 3 तेरे को जीबी पहुंचने में 7 बजेगा. वो रात में जाने वाले उधर. मधल्या रोडला काय भेटायचं. कटकटी झाल्या पाहिजे, अशा कटकटी झाल्या पाहिजे. ट्रिप मध्ये झाल्या पाहिजे अशा कटकटी. चला चला रडू नका. तर मध्ये जायचं आपल्याला. आपण तू सांगितलं का नाही तर थांबायचं. मी नाही सांग, मी कुठे सांगितलं. ग्रुपवर टाकला मेसेज. सबको बोला लक्ष ठेवायचं असतं. असं नाही सांगत. टूर गाईड कोण आहे, टूर इन्स्ट्रक्शन कोण आहे. सगळ्यांना एकदम बोलतात. ग्रुप बघत नाही का तुम्ही ग्रुप बघत नाही का. ग्रुप बघायचं ना. ग्रुप बघायचा. मागे बसणार आणि तरी ग्रुप बघायचा. आता माझं ऐका. चला या माझ्या मागे या. अर्धवट इन्स्ट्रक्शन देऊ नका. आम्ही तर मस्त जेवायला थांबू आता. आम्ही काय आम्ही तर थांबतो. देवधाम म्हणून आहे बघा, मस्त रिव्हर साईड आहे. सांगायला पाहिजे मग तुम्हाला. मला काय माहिती, तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही दाजी म्हणून काय म्हणू नका. तुम्ही चुकी एक्सेप्ट करा. करा पटकन. आवाज आहे का. गरम होतोय. अरे बहुत ठंडी वाजती है. ठंडी पूरा गीला हो गया ना. कसं वाटतंय. बहुत मस्त लग रहा है. नाही मराठी. मराठी में बोलना है. ऍक्च्युली खरंच भारी वाटतं. शूज लय महागाचे शूज होते झाले त्यांचे. ट्रिपची सुरुवात झाली. जोपर्यंत कोणी चिडत नाही, भांडत नाही, रडत नाही, तोपर्यंत असं वाटत नाही की ग्रुप ट्रिपला आम्ही आलोय. आणि एवढं सोलो ट्रॅव्हल केल्यानंतर ग्रुपमध्ये आल्यानंतर असं थोडंसं वेगळं. आमच्यापेक्षा मोठे लोक चिडले का थोडंसं. आपल्या मजा आहे. आम्ही इथं जेवायला थांबलोय बा. तुम्हाला दाखवतो लोकेशन. 1 नंबर आहे. एवढं भारी आहे ना रिव्हर साईड. चिकन बिर्याणी या ठिकाणी ऑर्डर केली आहे. आमची चिकन बिर्याणी सुद्धा आलेली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी अप्रतिम बिर्याणी आली. आता आम्ही तडका मारतो याच्यावर. एवढं जेवण झालं ना की इथं झोपून वाटतंय. आता आम्हाला लागणार इथून 2.5 तास. ट्रॅफिक लागली तर 4 तास. चला तर लवकर जाऊ. तुझा जेवायचा ब्रेक होता, जेवण वगैरे झाले तर आम्ही सरळ चाललोय कुठं. चालू आहे जीबीला.
ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आमची स्पीड आहे थोडी जास्त, मग सगळ्यांसाठी परत वेट करत बसवलं. सो आम्ही त्या लोकांसाठी थांबले होते, जिजू लोक वगैरे आहेत ना, त्यांच्यासाठी थोडा मानपान ठेवावं लागतं, थोडंसं थांबावं लागेल. ते अजून पण नाही आलेले. तर इथून 2 रस्ते जातात. एक जातो कुठे जातोय, एक चंदीगड शिमला एक कसोल आणि एक कुल्लू मणिकरण इकडे जातो कसोल साईडला. तर त्यांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आम्ही इथून त्यांना गाईड करण्यासाठी थांबलो. पण ते अजून पण नाही आलेले. किस्सा आला किस्सा, रस्ता चुकलो आम्ही पहिल्या 10-15 मिनिटात. रस्ता खाली आम्ही वरती. काय बोलू कळत नाही. आम्ही मनालीवरनं निघालो, कुल्लूला जेवण वगैरे केलं आणि आता तिथून पुढे आता जीबीला चाललो होतो, जातोय म्हणजे. तर एक जीबीला जाताना ना टनल लागतो एक. तो टनल संपला का मनालीकडून येताना लगेच आपल्याला लेफ्ट मारायचा, तेव्हा जीबीकडे रोड जातो. सरळ कुठे रोड जातो तो तिकडे दिल्ली, हां चंदीगड दिल्ली जातो तिकडे सरळ. आपण लेफ्ट मारायचा म्हणजे आपण जीबी साईडला जातो. आज ना ते माउंट वगैरे करायला जमत नाही, माझ्याकडे गोप्रो आहे, ते आपण उद्या काहीतरी जुगाड करून म्हणजे मी तुम्हाला सर्व दाखवू शकतो. आज थोडं समजून घ्या मला. आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे. बायकर्स ग्रुप कसे भारी दिसत आहेत. हां ते नाही का ते गवंडी कामं करतात, ते रस्त्यावर काम करतात, त्यांनी ते जॅकेट घातले. पण मग ते रात्रीचे चांगले असतात. आम्हाला वाटलं आमचाच ग्रुप आला का म्हणून मी मोबाईल काढून बसलो इथे. हे म्हटलं आमचा ग्रुप एवढा लवकर येऊ कसं काय शकतो. आमच्या ग्रुपमधले दाजी लोक लय पानसट आहे, असं बोलू नये पण सॉरी. माझं दाजी नाव लवकर आहे. आमचे पण दाजी आहेत, कशालाही थांबता, केव्हा येता येईल काय माहिती आहे. ट्रॅफिक लागली तर ट्रॅफिक लागली. ऑफ रोडिंग चालू आहे, ऑफ रोडिंग. भावांनो जाम लागला इकडे, जाम खतरनाक जाम आहे ऑफ रोडिंग सोबत. डांबरीकरणचं काम चालू आहे, डांबरीकरणचं. कसं वाटतंय? आम्ही आता पोचलो जीबीला. तुम्हाला आमचा होमस्टे दाखवतो आजचा. हे बघा आमचा होमस्टे. बरं झालं शूज चेंज. आमचे रायडर बघा माकले सगळे मातीने. हे बघा माकले. कॅप्टन बघा आमचे कॅप्टन माकले. तर ते जाऊ दे, ते ट्रकचा सीन पाहिला का प्रतीक कडलं? ते ट्रक नाही का तिथं, हे रॉंग साईड घुसलेलं का प्रतीक कडलं मागे घुसला. तुला पण तुम्हाला पण घाईलंय, कशाला घुसला तुम्ही? बरोबर होती ट्रक तिथंच थांबून ते ऐकणार का? थोडस बोला ना, कंटेंट भेटेल. थोडस बोला, पाठव थोडस पाठव. तर चला आता आम्ही थोडं चेक इन करून तुम्हाला रूम पण दाखवतो कसे होमस्टे, इकडचे होमस्टे. ते जीबी सिटी आहे, जीबी सिटी म्हणजे गाव आहे, खूप भारी आहे. बा आता तुम्हाला रूम दाखवतो मी इथल्या जीबी कॉटेजचा. ठीक आहे, बघा तुम्ही रूम बघा. हे इथले ना होमस्टे असतं. हे बघा, आपकी आँखों में तुझ महके हुआ. व्ह्यू बघा किती भारी आहे. या आमच्या दाजी लोकांना ना प्रीमियम रूम दिलाय. आपा इकडं म्हणजे डायरेक्ट बाल्कनी आहे त्यांच्या रूमला. माझला नाही येते, काय नाही आहे माझ्यासाठी नाही. तू चांगले रूम घेतले ना, तू शिफ्ट करून जा दुसरीकडे. मी करून घेतो. एक दिवस काय चांगली घेतली, लगेच उद्यापासून गाडीत झोपतो. आपण चांगली रूम घेऊ तर चांगले व्हिडिओ काढून त्यांना टॅग करून ते रिपोस्ट करतील. जर त्यांना चांगल्या रूम मध्ये ठेवलं ना, रूम बी खराब आणि व्हिडिओ बी खराब. पाऊस पडतोय, पाऊस चालू आहे खरंच. सोबत तो कॅफे दिसतोय का तुम्हाला ऑरेंज वाला? तिथं जायचं आपल्याला. पूर्ण व्ह्यू इथं गाडी लावून कसं वाटतंय? एक नंबर ऍडव्हेंचर खूप आज वजन नको देऊ रे. हे बाय बा, इथून गाडी गाडी कशी उभी आहे बा. एकदम रिस्क घेतली आम्ही खतरनाक. गाडी एकदम अशी लावली आहे ना, हे बघा खाली घर आहे का काय माहित नाही, आम्ही गाडी लावून दिली फक्त.
कारण की एवढी ट्रॉफिक आहे ना, ट्रॉफिक जाम आहे फुल. भाऊ आहे आपला जीवाचा, मदत करत असतो. असं उचलून द्यायचं असतं, काही मदत बिदत करायचं नाही. हे भाई काय दिसत नाही. चला हे सगळं गाडी बिडी सेट केलं. आता परत थोडं फ्रेश होऊ, परत फ्रेश कपडे वगैरे बदलू मग. तो दोस्तों अभी हम नाही मराठी. अरे यार अरे यार यार सो गाइस अभी हम अरे यार हिंदीच बोलतोय भाई. आम्ही आता ना कॅफेच्या शोधमध्ये कॅफे शोधतोय. कॅफे बघून बसायचं आहे. पण मग कॅफे चांगले बघतोय एखादा, कोणता चांगला आहे. समोर एक आहे किरू कॉफी. काय घेऊन झालं? हे पाण्याची बॉटल घेऊन चाललो यांच्यासाठी. हे दाजी लोक आमच्यापेक्षा मोठे आहेत ना, त्यामुळे आमच्याकडनं कामं करून घेत आहेत. तेव्हा ते चेतनदाकडे पुढेच हमाली करतो इथं येऊन, पण फिरण्याच्या ऐवजी वाईट आहे. हे दाजी घरी बघत असणार, दिदी बघत असणार तर थोडं घरी कामाला लावा बरं का. हे आम्हाला कामाला इथं कुदवत आहे. ते बघ एवढ्या ट्रॅफिकमध्ये आम्ही स्ट्रगल करून जातो. किती खोटं बोलणार, किती खोटं बोलणार. खोटं काय खरं आहे, खोटं आहे. हे बघ वाईट आहे. शपथ सांगतो, हात दुखतोय खरंच. वहिनी काहीतरी याचा बदला घेतला पाहिजे तुम्ही घरी राहून. हे बघ किती आरामात चालले मागून. हे बघ. तर मित्रांनो आम्ही आता बसलो इथं आपल्या होमस्टेच्या याच्यात रेस्टॉरंट आहे ना, रेस्टॉरंटमध्ये बसलो. यांच्यासाठी बॉटल वगैरे मी खांद्यावर उचलून आणल्या. तर इथं बसलोय सगळे आरामात. आता आम्ही याच्यानंतर मस्त जेवण वगैरे करणार. आणि आमची हिमाचली टोपी कशी वाटते? मला असं वाटतं मध्ये अलादीनचा चिराग असं दिसतं. एक नंबर वाईब आहे इथं. मस्त होमस्टे सारखं घरासारखं वाटतंय डायरेक्ट. मस्त जेवण बिवण करू आम्ही. चला जेवताना भेटू आम्ही तुम्हाला. थांबा आमचे एक आले बरं का, दादा आले आमचे. जुले नमस्कार, हर्षच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिवस पहिला नाही दुसरा होता. पहिला झाला माझा, एकदम दुसरा माझा पहिला दिवस. खूप चांगल्या पद्धतीने गेला आहे आणि उद्याच्या जर्नीसाठी खूप एक्सायटेड आहे. आम्ही आता मस्त जेवण करू. आजचा मेन्यू जेवायचा: चिकन, डाळ राईस, कांदा, चपाती, काकडी, टमाटर, गाजर आणि घरची चटणी आणि प्रोटीन. फुल प्रोटीन.